काय म्हणतेस? काही फरक नाही. कारखानीस कुटुंबानं तुला वाढवलंय आणि तुला वाटतं का 2 पैसे देऊन तो हिशोब चुकता होईल? अगं आरामखोरीच्या पोरगी, तुला कधीच घरच्यांचा विचार नाही, फक्त स्वतःचाच विचार करतेस. ब्रजेश कारखानीसनी तुच्छतेने थुंकत नैनावर ओरडला. नैना दात ओठात खुपसून म्हणाली, जास्त पुढं नको सरकू. ब्रजेश, काय झालं? एकदाचं विकून कमी पडलं का? पुन्हा तुला स्वतःच्या बहिणीला विकायचंय? तिने आवाज एवढा वाढवला की आजूबाजूला उभे असलेले गुंड स्पष्ट ऐकतील. जरा तरी त्यांना या भाऊ बहिणीचं खरं नातं उमगावं असं तिचं बेत होता. क्षणभर खरंच पकड सैल झाली. धाड. ब्रजेशने नंतर जोरदार चापट मारली. ओरडतेस काय? आईबाबांनी तुला वाढवलं आणि परतफेडीच्या वेळी त्यांच्याच नावावर चिखल उडवतेस? निर्लज्ज पोरगी. तो संतापून तिच्यावर मुठीने तुटून पडला. नैना आपलं पोट दोन्ही हातांनी झाकत होती. तू काही मर्द नाहीस ब्रजा. कॉलेजात नाही घुसलास, काम करायला नाही जमलं म्हणून माझं रक्त शोषून जगतोस. किडक्या जीवाचा कचराच आहेस. नैना रक्ताने माखलेल्या चेहऱ्याने किंचाळली. जिंकायचं शक्य नव्हतं तरी आवाज उठवणं तिच्यासाठी गरजेचं होतं. फारच बडबड करतेस दिसतंय. अजून धडा शिकवायला हवा. अरे मुलांनो, हिला दाखवून द्या खरी जागा. ब्रजेश नैनाच्या हानवटी पकडून हसला. नैना फिक्कट पडली. भीतीने तिच्या छातीत धडधड वाढली. मी तुझी बहीण आहे हे धाडस कसं केलंस रे? तेच तर ग, माझी बहीण नसतीस तर आतापर्यंत तुला बेचिराग करून टाकलं असतं. सध्या तरी बाजारभाव चांगला आहे म्हणून वाचले आहेस. ब्रजेशने विकृत हसत तिला ओढलं आणि गल्लीतल्या त्याच्या जुन्या घरात आणलं. अगं परत आलीस, वाटलं फार मोठं झालंयस. ग्राहक घरातून हाकलून दिलं का? निष्प्रयोजन वस्तू. आई कमलाने पंखा हलवत उपहास केला. नैना धिजली. आईचा तो चेहरा तिच्या लक्षात होता. पैशासाठी स्वतःच्या लेकराला अग्नीच्या खाकीत ढकलणारा. तरीही मनात कुठेतरी प्रश्न चावळला. सगळं ब्रजेशचं कारस्थान आहे का? आईबाबांना अजून थोडं तरी आपुलकीचं भान उरलं असेल का? पण तो भ्रम पटकन तुटला. नैना ओठ चावून न खातात खुपसत होती. डोळ्यातले अश्रू आवरायचा प्रयत्न करत होती, पण ते आपसूक गळतच होते. तिला खोलीत बंद करा आणि राणे कुटुंबाला बातमी कळवा. पुन्हा एकदा पैशाचा धडाका मिळेल. कमलाने थंड हसत सांगितलं. छान विचार आहे. पुन्हा 1 कोटी मिळवूया. बाप आनंदाने ओठ चाटत म्हणाला. ब्रजेश भिंतीला टेकून नखं फुंकत उभा होता. अहो, मीच तिला ओढून आणले. सगळं श्रेय आईला कसं काय? अरे माझ्या गोड मुला, तुझंच कौतुक. तुझे हात दुखले का रे? किती हट्टी आहे ती. अरे बापरे, फार दुखलं का? कमलाने खोटं काळजीचं नाटक केलं. दरम्यान एका गगनचुंबी इमारतीत ईशान राणे टेबलावर पेन फिरवत विचारमग्न बसला होता. अचानक फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर आई इमली राणेचं नाव होतं. त्याच्या कपाळावर आढ्या पडल्या. फोन उचलताच तिचा चिंताग्रस्त आवाज ऐकू आला. ईशान. लावण्या जाधवला नैनाबद्दल समजलं. तिने घरात भयंकर गोंधळ घातलाय. मला भीती वाटते. तुमचा साखरपुडा तुटेल की काय? ईशानच्या ओठातून सहज बाहेर पडलं. नैना, तिचं काय झालं? त्याला लावण्याबद्दल काही पर्वा नव्हती, पण त्या हट्टी नाजूक मुलीबद्दल मात्र मनात काळजीचा काटा टोचला. फोनच्या दुसऱ्या टोकाला थोडा थांबा आला. उत्तर आलंच नाही. काही वेळानंतर आई म्हणाली, घरी ये आधी. ईशाननं कोट उचलला आणि झपाट्याने गाडी काढली. राणे कुटुंबाच्या हवेलीत पोहोचताच वीणा भेटली. तिच्या गालावर अजूनही चापटे खून होती. ती हळू आवाजात म्हणाली, आज सकाळी लावण्या मॅडम आली होती. तिने नैनावर राग काढून तिला घराबाहेर हाकलून दिलं. आता ती कुठे आहे काहीच माहिती नाही. हे मला आधी का नाही सांगितलं? ईशानच्या डोळ्यात संताप उसळला. तो थेट आईच्या खोलीकडे धावला. दरवाजावर थोडं थांबून टकटक केली. या आत. इमलीचा थकलेला आवाज आला. ईशानने दार उघडलं. आई खुर्चीवर रेलून बसली होती. चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा उमटल्या होत्या. ईशानने हात मुठीत आवळले गेले. आई, तुमचं एवढं कष्ट झालं माझ्यामुळे. माफ करा. आई उसासा टाकत म्हणाली. लावण्याचं नाव आपण फक्त जुना स्नेह बघून जोडून ठेवलं, पण ती मुलगी कायम डोकेदुखी ठरली. आपण लगेच संबंध तोडू शकत नाही. आपल्याला ठोस कारण लागतं. ईशानचे डोळे थंडगार झाले. जाधवचं घराणं आता फक्त नावापुरतं श्रीमंत आहे. त्यांची नाट सुटली आहेत म्हणूनच ते लग्नाच्या गाठी बांधायची धडपड करतायत. पण मी आयुष्यभर अशी बाई सहन करणार नाही. जाधव कुटुंबाच्या मानाच्या आदरापोटी मी अजून काही करणार नाही. पण त्यांच्या व्यवसायातून जे वर्षानुवर्ष नफा झाला आहे तो न्यायाने वाटून देईन. त्यांना जेवढं हक्काचं आहे तेवढेच मिळेल. त्यापेक्षा 1 पैसाही नाही.
पण हो, हा साखरपुडा मी मोडतो, ईशान राणे ठाम आवाजात म्हणाला. इमली राणीने हातातली नाजूक चहाची प्याली खाली ठेवली. थोडा वेळ शांत राहून तिने मुलाकडे पाहिलं. तू नेहमीच ठाम निर्णय घेणारा आहेस मुला. तुला जे योग्य वाटतं ते कर. त्या दरम्यान कारखानीस कुटुंबाकडे वेगळंच वातावरण होतं. नैना परत आल्यावर विजय आणि कमला कारखानीस निर्धास्त झाले आणि तिला ब्रजेशकडे सोपून पत्ते खेळायला बाहेर गेले. संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी ब्रजेशने फ्रीजमध्ये उरले पदार्थ एकत्र करून नैनासमोर ठेवले. खायचे असेल तर खा, नाहीतर उपाशी राहा, तो उपासाने म्हणाले. नैनाने आपल्या पोटातल्या लेकराचा विचार करून कसाबसा तो घास गिळला. ब्रजेशचे टोमणे, शिव्या तिला ऐकून घ्यावे लागले, पण तिच्या मनातली द्वेषाची ज्वाला मात्र अधिकच धगधगत होती. थोड्या वेळाने नैना थरथरत्या आवाजात म्हणाली, ब्रजेश जरा इकडे ये, मला काही सांगायचं आहे. काय ग? रांडेला नवा नखरा सुचला का? तो मोबाईलच्या स्क्रीनकडून नजर न वळवता म्हणाला. मी ठरवलंय, बाईचं शेवटी लग्न होऊन लेकरं जन्माला घालायचं असतं. मग श्रीमंत माणसाशी लग्न झालं तर आपल्यालाच फायदा, आपलं घरही सुखात जाईल. नैनाच्या चेहऱ्यावर पाणी पडलेल्या केसांची रेषा, सुजलेले डोळे आणि हळूवार ओघळणारे अश्रू तिला अधिक विदीर्ण दाखवत होते. ब्रजेशने हसत तिला वरून खाली निहाळलं. हे आधी सुचायला हवं होतं. मला एवढं कष्ट वाचलं असतं. हो, माझी चूक झाली, पण आधी मला बाथरूमला जाऊ दे. काल तुझ्या मारमुळे पोटात दुखते. मला भीती वाटते, लेकराला काही झालं तर. ब्रजेशला संशय आला. मला पळून जायचे असं नसेल ना तुझं? मग माझ्या हाताला एक पैसाही लागू शकणार नाही, नैना रडवलेल्या चेहऱ्याने म्हणाली. जर हे मूल गेलं तर कोणालाच पैसा मिळणार नाही. तुला माहिती आहे, इमली राणेला या बाळाचं खूप महत्त्व आहे आणि जर ते राहिले नाही तर आपल्यावर मोठं संकट येईल. मी रक्तस्राव होते असं वाटतंय. ब्रजेश अजून थोडा डगमगत होता. नैना पुढे म्हणाली, ब्रजेश जर तू मला यावेळी साथ दिलीस आणि मी ईशान राणेशी जवळीक साधली तर मी तुला गुपचूप पैसे देत राहील, आईबाबांना न सांगता, तुझ्या स्वतःच्या खर्चासाठी. इतकं ऐकून ब्रजेशच्या डोळ्यात लालच चमकली. मलाच माहीत होतं तू मला फसवणार नाहीस, म्हणत त्याने तिला सोडलं. काही वेळाने तो बाथरूमच्या बाहेर ओरडला, नैना जरा लवकर, माझा धीर सुटतोय. येते नैना म्हणाली. तो आत येताच साबणाच्या फेसामुळे त्याचा पाय घसरला आणि तो मोठ्या आवाजात धाडकन आपटला. ब्रजेश वेदनेने ओरडला. तोपर्यंत नैना आपला मोबाईल उचलून बाहेर पळाली. रस्त्यावर जाऊन टॅक्सी पकडली आणि आपल्या एकमेव विश्वासू मैत्रीण मोना शिंदेच्या घरी पोहोचली. मोना आधीच खाली येऊन थांबली होती. नैनाला बघताच तिने घट्ट मिठी मारली. नैना घाबरू नकोस, माझं घर तुझं आहे, इथं सुरक्षित राहा. मोनीच्या कुशीत शिरताच नैनाचे धडपलेले अश्रुधारा तोडून वाहू लागले. पुढच्या दिवशी सकाळी ईशानच्या कॅबिनच्या दारावर टकटक झाली. या समर आत आला. सर, आपल्या आदेशाप्रमाणे मिस कारखानीस कुठे आहे ते कळले. ड्रायव्हर पाठवू का? ईशानने खुर्चीतून उठत शांतपणे उत्तर दिलं. नाही, पत्ता मला पाठव, मी स्वतः तिला आणतो. त्याच्या महागड्या स्पोर्ट कार थेट मोना शिंदेच्या अपार्टमेंटसमोर येऊन थांबलाय. डोअरबेल वाजल्यावर मोनाने डोअर मधून पाहिलं. एक उंच देखणा तरुण सुटाबुटात उभा होता. साध्या माणसासारखा नाही, त्याच्या वागण्यात एक वेगळीच शालीनता होती. तुम्हाला कोण पाहिजे? मोना सावधपणे विचारली. मी नैनाला भेटायला आलोय. माझं नाव ईशान राणे आहे. त्याचा आवाज शांत पण अधिकारपूर्ण होता. मोनाने त्याच्याकडे पाहताच काहीसा मोह झाला आणि नकळत आत वळून नैनाला सांगायला गेली. नैना थरथरली. तिच्या मनातलं पहिलं उत्तर होतं, नाही, मी त्याच्याबरोबर जाणार नाही. पण तिला कळलं की सत्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. थोड्या वेळाने ती खाली आली. रात्रीच्या चांदण्यात ईशान उभा होता, ताठ, ठाम, डोळ्यात थंड पण गहीर आकर्षण. मिस्टर राणे, मी परत राणे कुटुंबाकडे जाणार नाही. मला यातून बाहेर पडायचं आहे, नैना थरथरत म्हणाली. ईशानच्या डोळ्यात हलकीशी स्मितरेषा उमटली. असं का? म्हणजे तुला करार मोडायचा आहे? नैना घाईघाईने हात हलवत म्हणाली. नाही, तसं नाही. मला आधी माहीत नव्हतं की तुमचा साखरपुडा झालाय. मला दुसऱ्यांच्या संसारात विघ्न आणायचं नाही. मी मूल एकटीच वाढवेन. ईशान शांतपणे तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला. तू साधी विद्यार्थिनी आहेस. तुझ्या पोटातलं लेकरं माझं मात्र ईशान राणेचं आहे. बाहेरचे लोक आपला फायदा करून घेतील, पण तू त्याला जपून ठेवू शकणार नाहीस.